वेलकम ऑल स्टुडंट, तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मधील ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल सॉल्व करण्याची मेथड, ज्याच्यामध्ये जे हार्ड टाईपचे क्वेश्चन आहेत, ज्याच्यामध्ये 4 पेअर्सचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करत असतो. ते फाइंड आउट करण्यामध्ये खूप सारे स्टुडंट्सला प्रॉब्लेम येत असतात आणि काही स्टुडंट त्यामुळे तो प्रॉब्लेम जो आहे तो स्किप करतात. ओके, तर आज आपण पाहणार आहे खूप सोपी आणि ट्रिक्स पाहणार आहे की ज्या त्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीची ट्रिक्स, जे की तुम्हाला हार्ड वाटतात पण खूप सोपी ट्रिक्स आहे, ज्याचा वापर करून आपण काय करू शकतो, जे 4 पेयर्स आहेत कोऑर्डिनेट्सचे ते फाइंड आउट करू शकतो. ओके, त्यासाठी आपण एक्झाम्पल पाहूया, जे की प्रॅक्टिस सेट 1.6 मधील एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 मधील 6 नंबर एक्झाम्पल आहे, की ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 4. हे एक्झाम्पल आहे आणि याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल दिलेला आहे 3y मायनस एक्स इज इक्वल्स टू 4. ओके, या टाईपचे सम आल्यानंतर आपल्याला सगळ्यात फर्स्ट काय करायचं आहे की याला इन टर्म्स ऑफ एक्स किंवा वाय आपल्याला पहिलं नोट डाऊन करायचं आहे, त्याला शिफ्ट करायचं आहे. ओके, याला आपण ऍडजस्टमेंट आपण करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, 4 पेअर्स फाइंड आउट करायचे एक्स वाय कोऑर्डिनेट्सच्या. ओके, चला आपण पाहूया. या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो 2x मायनस 3y इक्वल्स टू 4 आहे. ओके, मग याच्यामध्ये आपण काय करूया की 3y जो आहे तो या ठिकाणी इकडे शिफ्ट करूया आपण. ओके, आणि हा 4 जो आहे तो इकडे शिफ्ट करूया. मग त्यानंतर एक्झाम्पल काय होणार आहे, 2x हा -4 होणार इज इक्वल्स टू हा मायनस आहे प्लस 3y होणार. ओके, देन y इज इक्वल्स टू काय होणार, y इज इक्वल्स टू 2x मायनस 4 डिवाइड बाय 3. हे आपल्याला सम मिळालेला आहे y इज इक्वल्स टू 2x मायनस 4 डिवाइड बाय 3. आणि याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू ॲझ्युम करून काय करणार आहे, पुट करणार आहे, जेणेकरून आपल्याला y कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू शकतो. या ठिकाणी काय होतं, खूप सारे स्टुडंट चुकवतात की ज्यांना व्हॅल्यू फाइंड आउट करता येत नाही. पॉइंट मध्ये जे आहे x ची व्हॅल्यू आपण ॲझ्युम केल्यानंतर y ची व्हॅल्यू ते पॉइंट मध्ये घेतात, फ्रॅक्शन मध्ये येतात आणि ते फ्रॅक्शन आपण नंबर लाईन वरती काय करू शकत नाही, नोट करू शकत नाही. ग्राफ वरती आपण काय करू शकत नाही, नोट करू शकत नाही. त्यामुळे ते फाइंड आउट करण्यासाठी खूप सोपी ट्रिक्स मी आज तुम्हाला सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, आता पहा तुम्ही या ठिकाणी की आपल्याला हा y दिलेला आहे. समजा आपण कोऑर्डिनेट्स या ठिकाणी फाइंड आउट करतोय, x y, या ठिकाणी x, y असणार आहे. ओके, या ठिकाणी 4 कोऑर्डिनेट्स आपण त्याचे फाइंड आउट करणार आहे. ओके, या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हा जो y इक्वल्स टू 2x मायनस 4 डिवाइड बाय 3 आहे, याच्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू जी आहे कशाची, आपल्याला x ॲझ्युम करणार आहे, म्हणजे आपल्याला काय येणार आहे, y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. x ची व्हॅल्यू या ठिकाणी सगळ्यात फर्स्टला केअरफुली x ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. जर तुम्ही x ची व्हॅल्यू केअरफुली फाइंड आउट केली, त्याच्यानंतरच्या x च्या व्हॅल्यू तुम्ही आरामात घेऊ शकता आणि या प्रकारचे जे आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मग पहिल्यांदा आपल्याला करायचंय काय, हा जो y आहे त्याच्यामध्ये पहिले x व्हॅल्यू आपण अज्युम करणार आहे. ती काय अज्युम करणार आहे की जेणेकरून इझिली y ची व्हॅल्यू जी आहे ते फ्रॅक्शन मध्ये येणार नाहीये, अशी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग समजा या ठिकाणी जर 2 पुट केली, ओके, x ची व्हॅल्यू समजा 1 पुट केली तर काय 2 into 1, ओके, 2 येणार आहे. 2 minus 4 minus 2 येणार आहे, -2/3 येईल, म्हणजे त्या ठिकाणी फ्रॅक्शन येणार आहे, म्हणजे आपण पहिली व्हॅल्यू जी आहे ते 2 घेणार नाहीये. ओके, 0 जरी घेतलं तरी हा 0 होणार, 4/3 होणार आहे, त्यामुळं 0 पण आपण घेणार नाहीये. ओके, मग आता हा 2 जर घेतला आपण तर 2 2 जा 4. ओके, 4 minus 4 0 डिवाइड बाय 3 0 येणार आहे. मग आपण काय करू शकतो, जे 2 आहे ती व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू 2 आपण घेऊ शकतो. मग फॉर एक्झाम्पल साठी x ची व्हॅल्यू काय केली आहे, 2 पुट केलेली आहे. ओके, 2 अज्युम केलेला आहे. आता बघा या ठिकाणी व्यवस्थित पहा, y ची व्हॅल्यू आपल्याला काय येणार आहे, f. ओके, x इक्वल्स टू 2. ओके, फर्स्ट पेअर आपण फाइंड आउट करतोय. जर x ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे, y ची व्हॅल्यू काय येणार आहे, y इज इक्वल्स टू 2x मायनस 4 डिवाइड बाय 3. या ठिकाणी काय केलं आपण, y ची x ची व्हॅल्यू 2 घेतलेली, म्हणजे 2 into 2 -4 डिवाइड बाय
3. ओके, 2 2 जा काय येणार आहे 4 मायनस 4 डिवाइड बाय 3 इज इक्वल्स टू 0 बाय 3 इज इक्वल्स टू 0. ओके, मग x ची व्हॅल्यू 2 घेतल्यानंतर y ची व्हॅल्यू 0 आलेली आहे. हे आपण काय करू शकतो ग्राफ वरती प्लॉट करू शकतो. आता इथून पुढे ज्या व्हॅल्यू आपण ऍझ्युम करणार आहेत अशा आपल्याला काय करायचे आहेत अजून 3 व्हॅल्यूज आहेत 3 व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे आहेत ऍझ्युम करायचे आहेत. मग 3 ज्या व्हॅल्यू आहेत त्या ऍझ्युम करण्यामध्ये काय होतं खूप साऱ्या स्टुडंट्सचा वेळ जातो, काही लोकांना समजत नाही. ओके, आणि काही लोक काय करतात फ्रॅक्शन मध्ये आन्सर येतात. त्यामुळे काय करायचंय पहिली व्हॅल्यू फक्त केअरफुली फाइंड आउट करायची जी आपली व्हॅल्यू आलेली आहे 2 आपण ऍझ्युम केलेली आहे, जी केअरफुली आपण ऍझ्युम केली. याच्या पुढची जी व्हॅल्यू आहे एक्स ची नेक्स्ट व्हॅल्यू आहे ती ऍझ्युम कशी करायची आहे त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक्स आहे. याच्यामध्ये काय करणार आहे इकडे हे जी व्हॅल्यू आपली आलेली आहे 2 आलेली आहे. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे की जो आपला इक्वेशन मधला डिनॉमिनेटर आहे, ओके, प्रिव्हियस व्हॅल्यू आपण काय 2 ऍझ्युम केलेली आहे, याच्यामध्ये y चे जो डिनॉमिनेटर आहे हा 3 आहे. आपल्याला करायचं काय जस्ट 2 प्रिव्हियस व्हॅल्यू मायनस डिनॉमिनेटर किंवा प्लस डिनॉमिनेटर करायचंय की जी आपण नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे ते काय करू शकतो ऍझ्युम करू शकतो. म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू आपण x ची काय ऍझ्युम करू शकतो सेकंड मध्ये आपण पाहूया की जर हा काय आहे 2 आहे प्रिव्हियस व्हॅल्यू 2 आहे प्लस आपण डिनॉमिनेटर 3 इज इक्वल्स टू 5 घेऊ शकतो किंवा प्रिव्हियस व्हॅल्यू 2 त्याच्यामध्ये मायनस डिनॉमिनेटर घेऊ शकतो म्हणजे काय घेऊ शकतो -1. या ठिकाणी नेक्स्ट व्हॅल्यूचं अझम्पशन आपण काय करू शकतो एकतर 5 घेऊ शकतो, ओके, किंवा -1 घेऊ शकतो की त्याच्या नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे या पद्धतीने तुम्ही -1 घेऊ शकता. ओके, मग ही जी व्हॅल्यू आहे 5 आलेली आहे ही आहे -1 आलेली आहे. या दोन व्हॅल्यू जर आपण घेतल्या तर आपण y ची व्हॅल्यू काय करू शकतो दोन्ही इक्वेशन मध्ये फाइंड आउट करू शकतो. मग सेम आपण पाहूया की जर ही व्हॅल्यू आपण अझ्युम केलेली आहे तर आपला आन्सर जे आहे ते बाबा नॅचरल नंबर येतोय का तो आपला तो आपण पाहूया. ओके, मग समजा x ची व्हॅल्यू काय 5 पुट केलेली एक्झाम्पल साठी आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. ओके, x ची व्हॅल्यू जी आहे काय केलेली x इक्वल्स टू आपण इफ x इक्वल्स टू काय 5 घेतलेलं आहे, y ची व्हॅल्यू काय येणार आहे y इज इक्वल्स टू 2 into 5 व्हॅल्यू 5 minus 4 divided by 3. 5 2 जा 10 minus 4 divided by 3 is equals to 6 divided by 3. 3 2 जा 6. y is equals to 2 जो कंप्लीट व्हॅल्यू आपली आलेली आहे. म्हणजे नेक्स्ट 5 x इक्वल्स टू 5 घेतला आहे तर y ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे 2 आलेली आहे जेणेकरून परफेक्ट आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे -1. ओके, इफ x इक्वल्स टू -1 घेतलेला आहे आपण. ओके, देन y ची व्हॅल्यू काय येणार y इज इक्वल्स टू 2 into -1 -4 डिवाइड बाय 3. ओके, हा 2 -4 डिवाइड बाय 3 -6 डिवाइड बाय 3 3 2 जा 6. y इज इक्वल्स टू -2. y ची व्हॅल्यू आलेली आहे आपली -2. म्हणजे या पद्धतीने जर आपण व्हॅल्यू जर पुट केल्या तर नेक्स्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आणि याच्या पुढची व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता की हा प्रिव्हियस व्हॅल्यू आहे -1 याच्यामध्ये -1 -3 करू शकता किंवा -1 +3 करू शकता. ओके, -1 जर नेक्स्ट व्हॅल्यू कशी घेतली समजा आपण -1 प्रिव्हियस व्हॅल्यू आहे +3 जर केले तर व्हॅल्यू येणार आहे 2 जो ऑलरेडी आपण टेकन आहे घेतलेला आहे. मग समजा -1 ओके या ठिकाणी आपण घेतला -1 -3 जर घेतला तर काय येणार आहे -4. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता याची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू -4 घेऊ शकता. नेक्स्ट व्हॅल्यू y ची आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीने या टाइपचे जर क्वेश्चन्स आले तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू अझम्पशन आहे ते खूप साऱ्या स्टुडंटचं रॉंग येत असतं, त्यांना व्हॅल्यू अझ्युम करता येत नाही. त्याच्यासाठी खूप सोपी आणि ट्रिक्स आहे की ज्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता जे पेअर आपण फाइंड आउट करणार आहे त्याच्या व्हॅल्यू अझ्युम केल्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आपण काढू शकतो. ओके, मग त्याच्यासाठीचा फॉर्म्युला जो आहे तो काय बनणार आहे तर प्रिव्हियस व्हॅल्यू ओके प्लस मायनस डिनॉमिनेटर. हा स्टँडर्ड फॉर्म्युला जर म्हटलं तर या पद्धतीचा तो फॉर्म्युला बनणार आहे.
प्रिव्हियस व्हॅल्यू प्लस मायनस डिनॉमिनेटर. म्हणून आपण फर्स्ट ऑफ ऑल काय केलेले, एक व्हॅल्यू त्याची 100% करेक्टली प्रॉपर पद्धतीने फाइंड आउट केलेले, जेणेकरून त्याच्या नेक्स्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. कशा करू शकतो, प्रिव्हियस व्हॅल्यू ही फर्स्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली, त्याच्यामध्ये प्लस मायनस, प्लस डिनॉमिनेटर और मायनस डिनॉमिनेटर करून आपण त्याच्या पुढच्या व्हॅल्यू अज्युम करू शकतो, जेणेकरून नेक्स्ट व्हॅल्यू येणार आहेत. ओके, थँक्यू. या पद्धतीनं हा जो ग्राफिकल मेथड आहे हे खूप इझिली सोप्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही आणि 100% तो प्रॉब्लेम तुमचा